नमस्कार मित्रांनो, विविधतेत एकता, धर्मनिरपेक्षता, सर्व धर्म समभाव, समानता अशी बिरुदं मिरवणाऱ्या कुठल्याशा या राष्ट्रामध्ये ज्यावेळी ही बिरुदं फक्त मिरवण्यापुरता मर्यादित राहत असतील, हक्कांसाठी लढण्याचा इतिहास असणाऱ्या या राष्ट्रामध्ये जेव्हा इतरांचीच हक्क दडपले जात असतील, इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी असणारी माणसं ज्यावेळी या राष्ट्राला भगवा, निळा, हिरवा अशा रंगांमध्ये बसवून पाहत असतील, जगाला प्रेमाची शिकवण अर्पण करणाऱ्या बुद्धांच्या देशामध्ये माणसाला मारणं हे द्वेषाचं पहिलं टोक बनत असेल, मातीचा आणि रक्ताचा रंग एक करून स्वातंत्र्य कमावलेल्या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्याला भीक समजली जात असेल, लोकांना जागरूक ठेवणारा विवेक नाकारून त्यांना अंधभक्त बनवणारं भय जर या मातीत पेरलं जाणार असेल, तर आज खऱ्या अर्थानं गरज आहे शिवरायांच्या आदर्शातून, शाहूंच्या समतेतून, फुलेंच्या शिक्षणातून, गांधींच्या तत्वज्ञानातून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून निर्भय म्हणून जगण्याची आणि याच राष्ट्रातलं भय याच राष्ट्राच्या मातीत पेरण्याची आणि तोच विषय मांडण्यासाठी तुमच्या समोर बाय. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 30 विषय मांडतोय, भय पेरणाऱ्या राष्ट्रात मी निर्भय आहे. विषयाच्या सुरुवातीलाच नेमकं भय म्हणजे काय हे स्पष्ट करणं मला गरजेचं वाटायला लागतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भय किंवा भीती ही केवळ भावना नाही, तर ती माणसाला गुलाम करण्याची पहिली पायरी असते. म्हणूनच आजच्या काळात धर्म, जात, वर्ण, वर्ग, वंश, विषमता, असमानता, पारतंत्र्य आणि कर्मकांडाच्या माध्यमातून या राष्ट्रामध्ये भय पेरलं जात असताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, भय जर पेरलं तर भयच उगवत असतं. हाच या जगाचा नियम असतो. आता भयरूपी विषाची झाडं आपल्या आजूबाजूच्या परिसरात तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे काय, हा शब्द लिहू नका, ही ओळ लिहू नका आणि निळ्या, हिरव्या, पांढऱ्या रंगाबद्दल तर अजिबातच बोलू नका. बुरशी लागलेल्या लोणच्यासारखी आपली अवस्था करण्यात येते. धड आपल्याला आपले विचारही प्रकट करता येत नाही आणि धड आपल्याला आपली अभिव्यक्तीही मांडता येत नाही. व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला तर देशद्रोही ठरवलं जातं. धर्मचिकित्सा करणाऱ्यांना धर्मद्रोही ठरवण्यात येतं. प्रश्न विचारण्याची मुभा नाकारली जाते आणि मन की बात ऐकण्याची सक्ती केली जाते. तिरंगी राष्ट्रवाद नाकारून आता भगवा बढत राष्ट्रवाद टाकला जातो आणि अशा सगळ्या घटनांमधून, गोष्टींमधून या राष्ट्रामध्ये भय पेरलं जात असताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत असतं. मित्रांनो, भय पेरणाऱ्या राष्ट्रात मी निर्भय आहे असं म्हणत असताना नेमका मी आहे तरी कोण याचा विचार करत असताना लक्षात येतं, दुष्काळाची भीती असली तरी सुद्धा शेती करणारा शेतकरी, स्वतःचे प्राण जाऊ शकतात हे माहिती असूनही देशाच्या सीमेचं रक्षण करणारा सैनिक, याच भयाविरुद्ध आवाज उठवणारे लेखक, कवी, साहित्यिक आणि इथं हुकुमशाहीला भीक न घालता लोकशाहीची संस्कृती जोपासणारा नागरिक आणि मतदार खऱ्या अर्थानं भय पेरणाऱ्या राष्ट्रात मी निर्भय आहे हे आपल्याला सांगताना पाहायला मिळत असतात. मित्रांनो, भय पेरणाऱ्या राष्ट्रात मी निर्भय आहे खऱ्या अर्थानं मग हे निर्भय लोक नेमके कोण असतात, तर ते मला इथले पत्रकार वाटत असतात. कारण एका बाजूला पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते, पत्रकारांना मारलं जातंय, पत्रकारांना स्वतःमध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांना धाब्यावर घेऊन जा अशी भाषा केली जाते. पण अशा सगळ्या कालखंडातही दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात मला सत्य दाखवू दिलं जात नाही म्हणून पत्रकारितेचा राजीनामा देणारा रक्षसिंह असेल, न्यायमूर्ती लोयांना कोणी मारले असे प्रश्न विचारून गृहमंत्र्यांना धारेवर धरणारे निरंजन टकले असतील, किरीट सोमय्यांची रासलीला दाखवणारा लोकशाही नावाचा प्रसार माध्यम असेल किंवा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रिय सुजात आंबेडकर मी तुमचाच आहे असं म्हणणारे संजय आवटे असतील, मला वाटतं ही सगळे पत्रकार ज्यावेळी लोकशाही आणि राजकारणाच्या माध्यमातून या राष्ट्रात भय पेरलं जात असतं तेव्हा हे लोकशाहीचे चौथा स्तंभ असलेले प्रसार माध्यम आणि पत्रकार त्यांच्या निर्भयपणाची भूमिका मांडताना तुम्हाला मला पाहायला मिळत असतात. मित्रांनो, विषयातील वाक्य हे वर्तमान काळातील आहे. मग आजच्या वर्तमानाचा विचार करताना आणि माझ्या आणि तुमच्यासारख्या 21व्या शतकातील पिढीचा विचार करताना लक्षात येतं, आमच्या या भय पेरणाऱ्या राष्ट्राच्या कालखंडामध्ये आम्हाला इथली रॅपर्स मंडळी सर्वाधिक निर्भय असताना पाहायला मिळतात. कारण यमुना सिंधू नदीच्या पाणी प्रश्नावर रॅप करणारा सिद्धू मुसेवाला किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आवाज उठवणारा MC अल्ताफ सीधे मौत असेल किंवा पाकिस्तानातील तला युनिस, तला अंजुम असेल किंवा MPSCच्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडणारा रॉक्सन असेल किंवा MTV हसनच्या माध्यमातून मैं नहीं तो कौन बे असा प्रश्न विचारणारी सृष्टी तावडे असतील, या सगळ्या कालखंडामध्ये ही सगळी रॅपर्स मंडळी आम्ही निर्भय आहोत असा नारा देताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत असतात. हे देखील तुम्ही आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आताच काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आणि त्या निकालानुसार समलैंगिक लोकांच्या विवाहाला मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठेतरी गदा आलेली आहे. अशा भयावह कालखंडामध्ये देखील हे तृतीयपंथी आता सप्तरंगी
झेंडे घेतात आणि म्हणतात करेंगे मोहब्बत करेंगे प्यार, जुलमी सरकार खबरदार. म्हणजे अशा भयावह कालखंडामध्ये इथले तृतीयपंथी देखील निर्भय आहेत हे देखील तुम्ही आणि आम्ही समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. मित्रांनो, जी लोक या राष्ट्रामध्ये भय पेरत आहेत त्यांना चांगलंच माहितीये की जर लोक निर्भय झाली तर काय, म्हणून ही निर्भय होणाऱ्या लोकांना संपवताना पाहायला मिळत आहे. कारण डेमोस्थेनिस नावाचा फार मोठा वक्ता होता, त्याने फिलिपिक ऑन द नेव्ही क्राउन अशी कितीतरी निर्भयपणे भाषणं दिली. त्यावेळेच्या समाजानं त्याच्यावर खोट्या चोरीचा आरोप लावत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. सॉक्रेटिस देखील निर्भयपणे लोकांना निर्भय करायला निघाला होता, परंतु त्यावेळेच्या धर्मसत्तेनं आणि राज्यसत्तेनं त्याच्या हातात विषाचा प्याला थोपवला गेला. भारतात देखील नथुरामानं काय केलं, गांधींवर गोळ्या घातल्या होत्या. इतकंच नाही, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यासारख्या निर्भय असणाऱ्या लोकांना देखील अशाच रीतीने संपवण्यात आलं आणि पुन्हा एकदा या राष्ट्रामध्ये नवीन भय पेरण्यात आलं होतं. विषयाच्या दुसऱ्या बाजूला विचार करताना लक्षात येतं कोणतीच भीती ही नेहमी वाईटच असते किंवा निर्भय असणारी लोक नेहमी चांगलेच असतात असं देखील मुळीच घडत नाही. कारण आपल्या इथे बसने किंवा रेल्वेने तिकीट काढून प्रवास करायचा, कारण तिकीट काढलं नाही तर दंड भरायला लागू शकतो ही भीती असताना देखील विना तिकीट प्रवास करणारी लोक स्वतःला निर्भय समजत असतात. किंवा भ्रष्टाचार करणं गुन्हा आहे आणि भ्रष्टाचार केल्यावर शिक्षा होऊ शकते ही भीती माहिती असताना देखील भ्रष्टाचार करणारी लोक ही निर्भयपणे भ्रष्टाचार करताना आपल्याला पाहायलाच मिळत असतात. म्हणून मी निर्भय आहे याच्या मागे विवेकाची भावना जपणं अत्यंत गरजेचं आहे. विषयाचा शेवट करत असताना आपण निर्भय कशा प्रकारे होऊ शकतो याचा विचार करताना लक्षात येतं की आपल्यालाही करावा लागेल प्रतिकार अन्यायाविरुद्ध, व्हावा लागेल आवाज मुक्यांचा, फोडावा लागेल विषमतेचं थाडगं आणि झुंजावं लागेल मनोवादी प्रवृत्तीशी. आलंच कोणी समोर तर आपल्यालाही झेलावी लागेल छाताडावर गोळी सुद्धा. आणि पुतळ्या स्मारकात जेरबंद केलेल्या निर्भय लोकांना पुस्तकाद्वारे मस्तकात रुजवावा लागेल आणि या देशातील जात धर्म बाजूला सारून या देशातील संविधान या देशाच्या मातीत पेरावं लागेल. तेव्हाच फक्त मी निर्भय होणार नाही तर माझ्यासोबत तुम्ही देखील निर्भय होणार आहात आणि हा निर्भय होण्याचा प्रवास मी पासून आम्ही पर्यंत जावा तो जाईल इतकाच माफक आशावाद मनपूर्वक धन्यवाद.